स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। मनोज जरांगे पाटील यांचे विट्यात आगमन। सकल मराठा समाजाबाबत काय म्हणाले? शंकर मोहिते यांच्यासह मराठा बांधवांनी केले जरांगेंचे स्वागत। सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 1:15 मनी मंगळसूत्र, कपडे, संसार उपयोगी साहित्य, भांडी, जेवण, स्पीकर, मंडप आदींची मोफत सोय। विवाहस्थळ शिवपार्वती मल्टीपर्पज हॉल, तासगाव कराड रोड, पलूस, सांडगेवाडी। संपर्क आपल्या स्क्रीनवर। विट्याचा सुप्रसिद्ध चुलीवरचा फरसाण आरजे नमकीन विटा यांचे अनन्या नमकीन अँड बेकर्स। फरसाण, वेफर्स, शाबू चिवडा, पापडी, शेव, चिवडा, खारी बुंदी, मका चिवडा, खारी बटर। संपर्क रोहित 90 11 50 95 37, अनंत 86 98 00 54 10, मुक्काम पोस्ट घाणवड, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे आलेत आणि आपण सर्व मराठा बांधव त्यांचं स्वागत करण्यासाठी जमलेलो आहोत। दादा, तुम्ही इथं आलात, आम्ही फार तुमचा आभारी आहोत, कारण हे तुमचं स्वागत करण्यासाठी आमच्या तालुक्याचे प्रथम नागरिक सभापती मॅडम, ज्या फक्त आणि फक्त तुमच्या लढ्याच्या मुळे त्या कुणबी सभापती झालेले आहेत। तसेच 2 नगरसेवक जे कुणबी विटासारखं शहर, जे सोन्या चांदीचं शहर, गलाई व्यावसायिकांचं शहर संबोधलं जातं, ते या शहरामध्ये देखील 2 नगरसेवक कुणबीचे झालेले आहेत पहिल्यांदा। हे झालं राजकीय आपली तुम्ही सर्वांना सांगताय, राजकीय काय आपली जास्त काय भावना नाही। परंतु दादा, आज अचानक आम्हाला काळकोडी दादाने 12:30 वाजता सांगितलं की तुम्ही येणार आहे। कमीत कमी 110 ते 12 विद्यार्थी MBBS ला कुणबी मधून सिलेक्ट झालेत दादा, फक्त हे तुमच्यामुळे झाले। तसेच एका तालुक्यामध्ये फक्त सांगतो 66 गाव आहेत तालुक्यामध्ये, आणि जवळजवळ 150 ते 200 मुलं पोलीस मध्ये झालेत किंवा मिलिटरी मध्ये झालेत, आणि अनेक शासकीय योजनांमध्ये सुद्धा, शासकीय नोकऱ्यामध्ये सुद्धा हजारो मुलं या आपल्या आंदोलनामुळे निवडून म्हणजे सिलेक्शन झालेलं आहे। आणि हे सगळं श्रेय फक्त दादा तुमचं आहे, आणि मराठा समाजासाठी तुम्ही संघर्ष योद्धा आहातच, परंतु आमच्या सर्वांच्यासाठी एक तुम्ही देवरूपे आलेला आहात। त्यामुळं आम्ही हे तुमचे जे उपकार आहेत हे सदैव तुमचे आमच्या पिढ्यानपिढ्या कायम तुमच्या आमच्या स्मरणात राहतील। मी कधी तुमच्याकडे जास्त येत नाही, परंतु यांना पण माहिती आहे, तुम्ही पण ओळखत असताना मुंबईच्या आंदोलनामध्ये मागच्या वेळेला पण या वेळेला पण मी सगळ्या नियोजनामध्ये होतो। इथं सुद्धा विट्यामध्ये आपण आलात, जवळजवळ 60-70 हजार लोकांचा मोठा सभा घेतली आपण। प्रत्येक कार्यक्रमात आमचा तालुका हिरिरीने असतो। तुम्ही दिल्लीला गेला होता, दिल्लीला काळकोडी दादांना मी सगळे आपल्या आमच्या खानापूर तालुक्यातील दादा संपूर्ण जिल्ह्यातली लोक, म्हणजे खानापूर तालुक्यातील संपूर्ण देशभर गलाई व्यवसाय, तुम्ही कोणत्या शहरात जाईल देशामध्ये तर तिथं आमच्या तालुक्यातली कमीत कमी 100-200 लोक असणार आहेत। आणि अशा या तालुक्यामध्ये जे आपण काम केलं त्याला हे यश आलं, आणि मी पुन्हा एकदा आपलं शतशः ऋणी आहोत। आणि तुमच्या या इथून पुढच्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहोत, प्रत्येक श्वासापर्यंत। काही अडचण होते शासकीय कर्मचाऱ्यांना काय सांगतो? हो, आता मला गावकऱ्यांनी सगळं सांगितलंय, विटा शहरातल्या बांधवांनी, हे नोंदी असून सुद्धा अडचण येत आहेत प्रमाणपत्रासाठी। 14,000 दस्तावेज म्हणजे त्याच्यामध्ये नोंदी सापडल्या जुन्या दस्तावेजामध्ये, तरी पण दिल्या जात नाहीत। मी आता गाडीत बसलो लगेच आपल्या पुण्याच्या आयुक्त महोदयांना सांगतो की ह्या नोंदी सापडलेल्या असून प्रमाणपत्र का दिले जात नाहीत, आणि गावकऱ्याची यांची सगळ्याची आयुक्त साहेबांसोबत बैठक पण लावली होती। मी आता SP साहेबांसुद्धा बोलतो, मला वाटतं अशोक काकडे साहेब पहिले तुमचे कलेक्टर होते, पण आता बदलले असं वाटतं। ठीक आहे, मी ते लगेच करून घेतो। ते आता कुठल्या गावाला चाललोय आम्ही, तिथपर्यंत जाऊस तरच सगळं करून देतो। चला। सातारा गॅझेट बद्दल बरीच चर्चा झाली होती, त्या सातारा गॅझेट पुढे काय झालं? कारण याचं कारण असं आहे की सांगली, सातारा, कोल्हापूर हे जे जिल्हे आहेत ते सगळे सातारा गॅझेटमध्ये बऱ्याच जणांमध्ये त्यांना कोणती दाखले मिळू शकतात, तर बघा, काय झालं? ही पहिली वेळ आहे राज्यातले 5 विभाग एका प्रामाणिक काम मी केल्यामुळं सगळ्या विभागाचा माझ्यावरती विश्वास, तो पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कोकण असू द्या, खानदेश विदर्भ मराठवाडा असू द्या किंवा मुंबई असू द्या, सातारा संस्थांच्या संदर्भात
सातारा संस्थानचा GR लागू होणार आणि आत्मविश्वास या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माहिती. मी धोका करणार नाही समाजाशी कधी. तो अहवाल बनलाय आणि राहिलेला काय बनतोय. आता पुणे आयुक्त साहेबांना सुद्धा आपले गावकरी इकडचे सगळे शहरातले बांधव ते विचारू शकतात. कारण मी जे करतो ना, मी समाजाला धोका देण्याचं काम कधीच करत नाही. मराठवाड्यातल्या लोकांना GR निघाला, आता पश्चिम महाराष्ट्राला पण निघणार. दोन्हीत मिळून प्लस 58 लाख नोंदी सुद्धा आहेत. त्यामुळं तो GR सुद्धा राहणार नाहीये. आता वेळोवेळी त्याच्या पुढच्या महिन्यात बैठका होतीलच आता त्या सातारा संस्थांच्या बद्दल सुद्धा. आणि कोल्हापूरचं संस्थांचं सुद्धा आपण गॅजेटियर घ्यायला लावले. त्यांना 5-6 सापडलेत नवीन सुद्धा. म्हणजे औंध आणि पुणे हे एक संस्थान होतं, तिथं सुद्धा खूप नोंदी सापडल्या. ते सगळंच एकदाच ते घेणार आहेत. पण काय काही वेळेस काय असतं, आम्ही लय डोळ्यात चलतो बऱ्याच जणांचे. ज्या समाजानं आम्ही खूप काम केलं, खूप जणांना साथ दिले, आधार दिला, कुणाच्या लेकरू उपाशी राहू नये, ते पोटतिडकीनं मायेनं बघणारा माझा मराठा समाज. पण आता आमच्या लेकरावरती वेळ आल्याच्या नंतर आता मात्र आम्ही खूप खुपायला लागलो. खूप जळणाऱ्याची संख्या वाढली. आमचे लेकरं मोठे व्हावं असं बऱ्याच जणाला वाटत नाहीये. त्यामुळं सांगण्याचा अर्थ एवढाच, मी जरा हळूहळू चाललो. मी घेतोय पण दमाने, जेवढं पदरात पडून समाजाच्या तेवढं पदरात पाडतोय. आणि 100% एक दिवस तुम्हाला असा दिसेल की एकही मराठा आरक्षणा वाचून वंचित राहणार नाही. एक पण एक मराठा, मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्याचप्रमाणे दादा गोपीचंद पडळकरांनी तुमच्या कुणबी दाखल्याविषयी काही प्रश्न उपस्थित केले. आमच्या या भागामध्येच असे एक प्रकार काहीतरी उघडकीस आलाय असं त्यांचं म्हणणं आहे की ते बोगसगिरी करून त्यांनी कुणबी दाखला मिळवलाय. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे बघा, ह्या नोंदी सापडल्यात. बोगस आरक्षण कशाला म्हणायचं? 1994चा GR काढून जे आरक्षणात घातले गेले त्याला बोगस म्हणायचं, असा विषय. मराठा समाजाच्या ह्या नोंदी 150-200 वर्षापूर्वीच्या सापडल्या. याला बोगस नाही म्हणलं जात. आरक्षण 1967 पासून सुरू झालं. हे आमच्या नोंदी 150-200 वर्षापूर्वीचे. त्यामुळे आता कोणी काय म्हणावं, तर ज्याचा त्याचा भाग आहे. चला जाऊ दे, मी काय लक्ष देत नाही. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.